हे झालं मांडणीच्या स्वरूपात किंवा लेखणीच्या स्वरूपामध्ये. आता आपल्याला आयत आणि चौरसाच्या क्षेत्रफळाच्या साहाय्यानं सुद्धा असा काही विस्तार समजावून सांगता येईल का? त्या ठिकाणी मला आलेखाच्या कागदाचा वापर करता येईल का? किंवा कागदकामातून मला असा विस्तार सांगता येईल का? तर नक्कीच येईल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर x अधिक a आणि x अधिक b चा मला विस्तार करायचा आहे. आपल्याच पाठ्यपुस्तकामध्ये हे अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे की x अधिक a आणि x अधिक b चा जर मला विस्तार करायचा असेल तर इथे मी क्षेत्रफळाच्या मांडणीच्या स्वरूपामध्ये ही आकृती अभ्यासली पाहिजे. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की क्षेत्रफळाचा जर विचार केला तर आपल्याला पुढे जाऊन असं लक्षात येतं की x अधिक a आणि x अधिक b याचा आपल्याला पुढे जाऊन सूत्र असं मिळतं x वर्ग अधिक ax अधिक bx अधिक ab. हे सूत्र मला पुढे जाऊन मिळतं. तर यासाठी आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आलेखाचा कागद देऊयात आणि आलेखाचा कागद देऊन ह्याचा पडताळा विद्यार्थ्यांना घ्यायला सांगूयात. आता आपण हे क्षेत्रफळाच्या साहाय्यानं काढण्याचा अनुभव मुलांना दिलेला आहे. यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की जर आता आपल्याला याची मांडणी करायची तर एक असं लक्षात येतं की याच्यामध्ये x अधिक a आणि x अधिक b ह्या जर दोन कंसांचा आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला x आणि यामध्ये आपल्याला x आणि दुसऱ्या कंसामध्ये x हे एक पद आपल्याला इथे समान आहे हे लक्षात येतंय. म्हणजेच या एकपद समान असलेल्या द्विपदी आहेत. याच्यामध्ये a आणि b ह्याच्यामध्ये फक्त वेगळेपण आहे परंतु x मात्र हे समान पद आहे हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून द्यायचे. आणि मगाच्या गुणधर्मानुसार आपण ह्या द्विपदींचा गुणाकार जर केला तर आपल्याला पुढे जाऊन हे सूत्र मिळतं x अधिक a x अधिक b बरोबर x चा वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण x अधिक ab. हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता हा झाला वर्ग विस्तार. पण पुढे जाऊन आपल्याला घन विस्तार सुद्धा करायचा आहे. म्हणजे जसं आपण संख्यांचे वर्ग पाहिले होते तसे आपण एक अंकी संख्यांचे काही घन सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत. जसं की मागच्या इयत्तांमध्ये आपण जर 2चा घन काढायचा असेल तर 2 हा अंक आपण 3 वेळा घेतला होता. 2 गुणिले 2 गुणिले 2. मग 2 गुणिले 2 गुणिले 2 करत असताना 2 दुणे 4 4 दुणे 8 म्हणजे 2चा घन आला 8. तसाच आपण 3चा घन काढताना काय केलं 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे 3चा घन आला 27. म्हणजे यातून विद्यार्थ्यांना आपण काय संकल्पना समजावून सांगितली की जसा वर्ग करत असताना एक संख्या 2दा घेणं तसं घन करत असताना एकच संख्या 3 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करणं. मग आता हा जर गुणधर्म विद्यार्थ्यांना माहीत झालेला आहे तर आपण घन विस्तार करत असताना या ठिकाणी विचार करूयात a अधिक b कंस पूर्ण घन. याचा घनाचा विस्तार करताना आपल्याला म्हणजे हे किती वेळा घ्यावं लागणार आहे a अधिक b कंस पूर्ण गुणिले a अधिक b कंस पूर्ण गुणिले पुन्हा a अधिक b म्हणजे 3 वेळा याची मांडणी आपल्याला करावी लागणार आहे. आणि मग जसं आपण वर्ग करत असताना जोड्या लावल्या तसंच आपल्याला इथे सुद्धा जोडी लावणं गरजेचं आहे. ते आता आपण रेखाकृतीच्या साहाय्यानं करून पाहूयात. बघा आपण मगाशी म्हणालो तसं a अधिक b मला किती वेळा घ्यावा लागणार आहे 3 वेळा. तो आपण 3 वेळा घेऊयात. a अधिक b a अधिक b a अधिक b हा आपण 3दा घेतला आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. तो आपण करूयात गुणाकार. आता त्याची रेखाकृती तयार करूयात. जसं आपण वर्ग करत असताना केली की पहिल्या कंसातील a पहिल्यांदा दुसऱ्या कंसातील a ला गुणेल हाच a नंतर पुन्हा दुसऱ्या कंसातील b ला गुणेल. त्यानंतर त्याचं काम तिथे थांबलेलं नाही त्याला अजून पुढच्या कंसातील a ला पण गुणलं पाहिजे आणि नंतर शेवटच्या कंसातील b ला पण गुणलं पाहिजे. आता हे झालं a चं